बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष हा एक गंभीर आणि चिंतेचा विषय बनलाय। बिबट्याच्या हल्ल्याचं सरकारपुढे हे मोठं आव्हान असून याबाबत कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। राज्यभर बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी। संगमनेरमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालतोय। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। गावाखेड्यांमध्ये तर बिबट्याची दहशत असताना आता शहरामध्येही बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे। अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले होऊन मृत्यू झाले आहेत। परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनंतर वन विभाग सतर्क असला तरी हल्ले मात्र कमी होताना दिसत नाहीये। संगमनेर तालुक्यातील जवळे कडलं गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संगमनेरच्या जवळे कडलग या गावामध्ये 4 वर्षीय सिद्धेशचा एका बिबट्याने जीव घेतला। त्यानंतर संपूर्ण संगमनेर तालुका हादरलेला आहे। आपण माझ्या मागे ऊसाची शेती बघू शकता। अशी अनेक मोठ्या प्रमाणात हजारो एकर मध्ये संगमनेर तालुक्यात ऊसाची शेती आहे आणि याच ऊसाच्या शेतांमध्ये कानाकोपऱ्याला बिबट्या दबा भरून बसतो। 2024च्या तुलनेत 2025 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूंची संख्या जास्त। बिबट्याचे मानवी वस्तीत शिरून हल्ले। ऊस, मका शेती, कालवे, नदीकाठचे भाग बिबट्यांसाठी आश्रयस्थान। बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष हा एक गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे, ज्यावर विधिमंडळातही चर्चा झाली आहे। वन विभागाकडून नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न। पीडितांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव। जंगलात बकऱ्या सोडून बिबट्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न। एकूणच ते हल्ले रोखण्याच्या अनुषंगानं वन खातं सक्रिय झालेलं आहे। जंगल आणि गावच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बिबट्यांना किंवा वाघांना जे अन्न पाहिजे, म्हणजे त्यांना भेकर पाहिजे, लांडगे पाहिजे, ससे पाहिजे, ते उपलब्ध नाहीत आणि म्हणून त्याच्या तात्पुरता पर्याय म्हणून ह्या शेळ्यांकडे बघितलं गेलेलं आहे। हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही। माझं विनंती आहे, या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे। सरकार कितीही उपाययोजना करत असल्याचं आश्वासन देत असलं तरी मात्र बिबट्यांचे हल्ले काही कमी होताना दिसत नाहीये। त्याच्या निषेधार्थ काही ठिकाणी ग्रामस्थांकडून रास्ता रोकोही करण्यात आला। बिबट्याच्या हल्ल्याचं सरकारपुढे मोठं आव्हान असून याबाबत कारवाई होत नसल्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये मोकाट फिरणाऱ्या बिबट्यांचे हल्ले वाढतानाच दिसत आहे। आता यावर थातूरमातूर उपाय न करता भविष्यातील धोके ओळखून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणं नितांत गरजेचं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।